विठ्ठल आवडे प्रेम भाव। संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, भोगीला तुळशीला भोगविडा देत असते, इतकं तर माहिती ना, मी का बाई थोडंच इतकं मला माहिती असेल, मला वाचितो म्हणून माहिती आहे। भोगविडा देत असते तुळशीला। गेल्या वर्षीच्या संक्रांतीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी भोगी आलती, किती बायकांनी भोगी पहिल्या एकादशीच्या दिवशी केली? असा थोडासा काना इतकाच हातवरी केला, बायकांनी जास्त हातवरी नाही केला पाहिजे, एवढाच हातवरी करा, कारण भोगीच्या दिवशीच भोगी केली पाहिजे। ती कोण्या दिवशी येऊ? हा, एकादशीच्या दिवशी येऊ की द्वादशीच्या दिवशी येऊ की सोमवारी येऊ की प्रदोष की कोण्या दिवशी येऊ, पण त्याच दिवशी भोगी केली पाहिजे। किती बायकांनी केली? आता हातवरी झाले, पहिल्याने यकीन नाही केला। एकादशीच्या दिवशी भोगी करीत नसतेत माझ्या माईंनो, हो, भोगीच्या दिवशी बैंगनाची भाजी असते। हा, त्या बैंगण्याचं आयुष्य कमी होईल ना एकादशीच्या दिवशी बैंगन खाल्ल्यावर। तुला कळून काय फायदा आहे वागा, इकडं कळायला पाहिजे। तू वाजव पकवाद अजून 5-6 वर्ष थांब जरासा का असाच, तू नको उभं राहू बाहुल्या, आम्हाला माहिती आहे किती सगळं अंग तुटलंय, तर चल दे असं गेलंय सोपं वाजीनं। नागिनीचं पान इतकं पवित्र आहे, ते विड्या कलशाला वापरते, तोरणाला वापरते, पण एकादशीच्या दिवशी नागिनीचं पान अपवित्र आहे। तांब्याचं पात्र किती पवित्र आहे, देवाला स्नान घालायला देवा कशाचं पात्र? तांब्याचं। गाईचं गोमूत्र किती पवित्र आहे, पण गाईचं गोमूत्र आणि तांब्याचं पात्र एकत्रित आलं की अशुद्ध। विड्याचं पान इतकं पवित्र आहे, त्या विड्याच्या पानावर तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर सुपारी मांडायची। गणानंत्वां गणपते गवामह्यंगव प्रियः स्थितो नो लंबोधर भयजावेतेषु शिवाय स्थित गिरिजातनया भवस्थितानाः विघ्नहरं प्रशस्यते ते सर्वदेवाय यः सर्वां पूर्णो अग्रस्थितस्थानायो। त्या पानावर तांदूळ टेकले, सुपारी टेकली की गणपती बाप्पा चारोड, इतकं पान पवित्र। पण हे पान एकादशीच्या दिवशी अशुद्ध विटाळसीचे कळ विडा भक्षिता तांबूळ, इतका अपवित्र पान। आणि म्हणून एकादशीच्या दिवशी भोगी आली की कधीच करायची नाही। कोण्या दिवशी रविवार असेल त्या दिवशी संक्रांत करत जा, तुम्हाला गिरगाव करायची विनंती। मी माझ्या मनानं सांगत नाही, मी वाचून सांगतो। पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, किंवा तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणे विचारून। पुराणाची ताकद आहे। तुळस भोगविडा घेत नव्हती, एकही तुळशीचा बुंथा भोगविडा घेत नाही, म्हणून पंढरपुरातल्या मालकिनीने निरोप केला साहेब 2-3 बायकांना, त्याच्यापैकी एक द्रोणाचार्यांची धर्मपत्नी, तिचं नाव होतं कृपी। त्या कृपी मातेला विनंती केली। सांदीपनींच्या धर्मपत्नी आल्या, अजून 4 साधूंच्या पत्नी आल्या, आणि त्यांना सांगितलं आमची तुळस भोगविडा घेत नाही। तर महर्षी सांदीपनींच्या धर्मपत्नीने आणि द्रोणाचार्यांच्या कृपी नावाच्या पत्नीने अश्वत्थाम्याच्या आईनं त्या लक्ष्मी मातेला सांगितलं, लक्ष्मी, देवानं जिचा स्वीकार केलाय तिचा तुम्ही अनादर केलाय, देवानं जिचा स्वीकार केलाय तिचा तुम्ही अनादर केलाय। जोपर्यंत तुम्ही भोगविडा जामवंतीला देत नाहीत तोपर्यंत तुळस विडा घेत नाही, आणि तुळस विडा जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तुमच्या मालकाची संक्रांत होत नाही। विटेवरच्या मालकिनीला अगोदर जामवंतीला भोगविडा द्यावा लागला, दृष्टांत संपला। श्रीमद भागवतामध्ये 44 श्लोक आले, 4 ब्रह्मवेद, त्यापैकी एका ब्रह्मवेत्ता शुकाचार्यांनी त्या 44 श्लोकाचं वर्णन केले, ते फक्त जामवंतीसाठी। दृष्टांत संपला। इथीत नख आणि इथीत अंगावर केस असलेली जामवंती, त्याला काय महाराष्ट्रात भारतात स्त्रिया नव्हत्या का? त्यानं तिचा स्वीकार केला। पुराणातल्या प्रत्येक व्यक्तीनं निंदा करणारी लोक जामवंतीचं नाव आलं की भागवंतात फुलं उधळल्या जातात। याचं एकमेव कारण आहे अंगीकार ज्यांचा केला। सुदामदेवाचा स्वीकार जगाच्या मालकाने केला, अख्खं गाव सोन्याचं। जामवंतीचा स्वीकार जगाच्या मालकाने केला, विटेवरच्या मालकिनीच्या बरोबरीची पात्रता। 14 मिनिटं शिल्लक आहेत, तेवढ्या वेळात सांगतो पूर्णविराम। बैल किती महागाईची घेतले पाहिजे, पण आपला बांध आला की आखडे पाहिजे। आपल्या आपल्या रानात आऊत हाणायचं, शेजाऱ्याच्या रानात कशाला हाणायचं? अंगीकार। देवाच्या दर्शना करता एक वारकरी गेले, त्या वारकऱ्याला मधात येऊ दिलं नाही, पण पुजाऱ्यानं मारलं। पुजाऱ्याच्या लक्षात आलं हात लावल्यावर आपण वाटतो, म्हणून पुजाऱ्यानं दुरून दगड मारले, लाकडं फेकून मारले, पाठ फुटली त्या वारकऱ्याची। अंगीकार ज्यांचा संत आहे। घरी आल्यावर तुळशीपाशी भजन करायला बसायचे, पण पूर्वेकडे तोंड असायचं। आज दिशा त्यागली, पूर्वेकडे तोंड केलं की पाठ घराकडे असायची,
आज तोंड उत्तरेकडे केलंय, पाठ या बाजूला झाली. बायकोनं सहज विचारलं, धनी, अहो धनी, तुम्ही पूर्वाभिमुख बसत असतात, आज उत्तराभिमुख का बसलात? अगं सहज अनावधानानं बसलो. कारण सांगू? कारण पाठ फुटलेली होती. बायको विचारील पाठ कशाने फुटली? पण ती बाई हुशार होती. त्या बाईनं मालकाला विचारलं, मालक, माझ्या लक्षात आलंय तुमची पाठ फुटली, याच्याकरता तुम्ही दिशा त्यागली, कशानं पाठ फुटली? तर मालकाने पत्नीला सांगितलं, प्रिय चंद्रभागे स्नान करता करता शेवळावून पाय घसरला आणि खडकावर पाठ आपटली आणि खडकानं माझी पाठ फुटली, खडकानं माझी पाठ फुटली, असं बायकोला नवऱ्यानं सांगितलं. पण साहेब, ती बायको फार चतुर होती. तिनं सांगितलं, मालक तुम्हाला एक बोलू, चंद्रभागेच्या पात्रात खडक सुद्धा विष्णू पदाला आहे आणि विष्णू पदावर आंघोळ करण्याची तुम्हाला परवानगी नाही. विष्णू पदावर आंघोळ करण्याची तुम्हाला परवानगी नाही. पुंडलिकरायाच्या समोर खडक नाही तरी पण तिथं तुम्हाला आंघोळ करायची परवानगी नाही. तुम्ही पुलाच्या खाली आंघोळ करता, तिथं सुद्धा खडक नाही. मग कुठलं खडक तुमच्या पाठीला लागलं? शेवटी डोळ्याला पाणी नाही आलं. बायकोपाशी कसं रडावं? अंतकरण रडलं आणि बुखारविंदातून एक शब्द पडला, सोयरा. बायकोचं नाव होतं सोयरा. सोयरा, मी मालकाच्या दर्शनाकरता गेलो, मला मध्ये तर येऊ दिलं नाही, पण मारलं ग लोकांनी मला, म्हणून पाठ फुटली. किती तिरस्कार केला आपण त्यांचा, किती तिरस्कार, किती तिरस्कार. या श्रीमंत वारकऱ्यांनी तुमच्या माझ्या घरी मुला मुलींच्या लग्नाच्या स्वयंपाकाचं सरपण फोडायचं काम केलं. तुमच्या आमच्याकडे कार्यक्रम असले तर मंडप झाडायचं काम केलं. तुमच्या नाल्या उपसायचं काम केलं आणि मिळालेल्या वेळात भजन केलं. पण आपल्या घरी सरपण फोड्या आपण काय दिलं? 2-4 दिवसाचं शिळं ताक, वाळलेली एखादी भाकरी द्यायची, ती भाकरी ताकात भिजवायची आणि विटेवरच्या मालकाचं नाव घेऊन त्या भाकरीचं आणि ताकाचं द्रावण पिऊन टाकायचं. इतकी परिस्थिती नाजूक. त्या पुरुषाचा अधिकार किती? तुम्ही आम्ही एवढी चेष्टा केली, एवढी चेष्टा केली, एवढा त्रास दिला की त्या त्रासाला सीमा नाही. एके दिवशी पत्नीनं आपलं मनोगत व्यक्त केलं, स्वामी, मालक, धनी, काल परवा गिरगावकर महाराज कीर्तन करायला लागले तर त्यांच्या पायाला जरासा आजार आहे. लोक त्यांना सोप्याची खुर्ची टाकतात, त्यांना स्टेज केले, चांगल्या फुलांची माळ घालतात, बुक्का लावतात, नारळ देतात. मालक, अख्खं जीवन तुमच्या बाबांनी तुम्ही भजन केलं विटेवरच्या मालकाचं, आणि त्या मालकाच्या भेटी करता गेल्यावर लोकांनी तुम्हाला दगडाने मारावं हे कळत नाही त्या मालकाला. अंगीकार ज्यांचा सांगतो शेवटचा पुरावा. मालकानं पत्नीला सांगितलं, प्रिय लक्षात ठेव, माझा मालक फार चतुर आहे, देव चतुर, देव चतुर, जाणून अंतर्वर्तत असे, त्याच्यासारखा चतुर जगात कोण नाही. हल्लीच्या सगळ्या महाराजांना माणसं बुक्का लावत असतील, पण भजन झाल्यावर मला बुक्का लावण्यासाठी माझा विटेवरचा मालक येतोय, मी इतका मोठा आहे. माझ्या चोखोबारायला बुक्का लावण्यासाठी विटेवरचे मालक येत होते. विठोबा रुक्माईचं भजन झालं की बुक्का लावायला विटेवरचा मालक येत होता. बायकांची आवड, त्या महाराष्ट्राच्या मातीतली ती माऊली होती. त्या बाईनं आपल्या मालकाला सांगितलं, मालक, विटेवरचा मालक भजन झाल्यावर तुम्हाला बुक्का लावतं, फक्त तुम्हाला आधी त्यालाच माहिती आहे. मी तुमची पत्नी आहे म्हणून मला माहिती आहे. आपला कर्ममेळा नावाचा मुलगा त्याला माहिती आहे. इतर लोकांना माहिती आहे का तुम्हाला पंढरपुरातला मालक बुक्का लावतो म्हणून? असं 5-4 वेळेस झालं उशे साहेब. एके दिवशी चोखोबर आहे, चोखा लिंबाखाली बसलेले होते, भजन आटपलं. बायको एक भाकरी ताकात भिजून घेऊन मालकासाठी आली. चंद्रभागेच्या तीरावरून विटेवरच्या मालकाचा कळस पाहिला आणि त्याला प्रणाम केलं. देवा, भुकेच्या वेळेला भाकरी देतोस, तुला प्रणाम आहे. ताकाचं भाकरीचं द्रवण तोंडाला लावल्याबरोबर पत्नीच्या तोंडातून वाक्य पडलं, मालक, अहोरात्र भजन करता, खाताना पण त्याचं भजन करता. अहो, फासळ्याचा पिंजरा दबेपर्यंत तुम्ही 2.5 किलो कुऱ्हाडीनं सरपण फोडलंय. त्या कष्टानं कमवलेली वाळलेली भाकरी खाता, 4-5 दिवसाचं बाटकं इटकं ताक खाता, तरी पण ती भाकरी आणि ताक पेताना त्याचं भजन करता. काय दिलंय तुम्हाला त्यानं तुमचा स्वीकार केलाय का? खाली मान घालून पत्नीचं मनोगत पूर्ण करत होते. सोयरा, लक्षात ठेव, एक न एक दिवस तो मालक आपल्या घरी येईल. एक न एक दिवस तो आपल्या घरी येईल.
फक्त तू ज्याच्या नावानं कपाळावर कुंकू लावतेस त्याच्यावर तू श्रद्धा ठेव, तो एक दिवस घरी येईल. अंगीकार ज्यांचा सांगतोय. 12 स्वर्गातलं अमृत खराब झालं, ते अमृत शुद्ध करण्यासाठी चोखोबरायच्या भजनानं सुरू झालं, शुद्ध झालं. तरी पण 222 मंत्र्यांचे, आपल्याकडे मंत्री पद एकाला एकच पद असते. फार काही वरच्या लोकांच्या जवळचं असेल, लयत लागत असेल तर 2 पद घेतो. पण असा एकच मंत्री आहे, त्याला 222 पद होते. 222 पद, त्याचं नाव इंद्र. त्या इंद्राला 123 यज्ञ केले. 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. ज्याला मुलगी नाही त्यानं घाबरू नका. भाचीच्या लग्नात अन्नदान करायचं. हे विश्वजित तुला सांगा, त्याला आहे मुलगी. देवा 124वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागती. राजा दशरथाला ते यज्ञ करण्यासाठी नशीब खोटं होतं, म्हणून एक शांता नावाची मुलगी मानसकन्या म्हणून घ्यावा लागली. तिचं लग्न लावून द्यावं लागलं. आणि मग राजा दशरथाला तो यज्ञ करण्याची परमिशन मिळाली. मुलीशिवाय नाही करता येत. इतकी या देशातलं मुलीचं पार्ट मोठं आहे. काही काही नालायकाला कळत नाही, तो भाग सोडून द्या. मला सांगा, पोरं व्हायच्या जर आपल्या हातात असतं तर तुम्ही पोरी हो दिल्या असत्या का? नाही. आणि तुमच्या पोराची लग्न कोणासोबत लावले असते? माणसं सरळ हो म्हणतात. असो काय सांगू लागलो. इंद्राने 123 यज्ञ केले, पण ते अमृत शुद्ध नाही झालं. ते चोखोबरायच्या भजनाने सुरू झालं, शुद्ध झालं. पण इंद्र जाताना पायच पडला नाही. नारदाला सांगितलं, नारदा 4 अमृत शुद्ध झाले, पण 1 अमृत राहिले. नारदाने सांगितलं काय काय केलं? काय नाही, ते भजन म्हणत होते. 5 मिनिटं थांबलो लिंबाच्या बांधीवर आणि मडके उघडून पाहिलं, कलश उघडून पाहिले, तर अमृत शुद्ध झालं, पण 1 अमृत जसेल तसं राहिलं. वा गुरुजी, नारदांनी सांगितलं, इंद्रा हे 5 प्रकारचं अमृत शुद्ध करायचं असेल तर चोखोबरायच्या पाया पडावं लागेल. 222 पद ज्या मंत्र्याच्या ताब्यात आहेत, तो मंत्री चोखोबरायच्या पाया पडतोय. सामान्य पद आहे. किती मोठी ताकद आहे, किती मोठी ताकद आहे. बाईची खंत होती, देव स्वीकार करतो का? तो दिवस उजळला. तो दिवस होता सोमवारचा. त्या सोमवारच्या दिवसाची तिथी होती एकादशी. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती एकादशी सोमवारची होती आणि त्या दिवशी विमान पंढरपुरात उतरलं. असे कितीतरी विमान आले. त्या विमानामध्ये नारद तुंबर सांब आगा सत्य लोकाचा पायेक. सावित्री तयाची सुजया सिद्धी गणेश प्राप्त यो. या 33 कोटी देवता हजर झाल्या आणि चोखोबरायच्या घरी भजन सुरू झालं. दुसऱ्या दिवशी द्वादशी. अंगीकार ज्यांचा सांगतोय. द्वादशीचा दिवस सुंदरसा स्वयंपाक झाला. हो, अन्नपूर्णा प्रत्यक्ष स्वयंपाक करायला, अष्टमा सिद्धी रांगोळ्या काढायला, आणि गणिमा कामा वशित्वा विशित्वा, या अष्टमा सिद्धी सांगितल्या भागवतात. या रांगोळी काढण्यासाठी प्रत्यक्ष अन्नपूर्णा स्वयंपाकासाठी तिथं अन्नपूर्णा. श्लोक म्हणायला कोण होते? तुम्बरा नदी भय स्थितो जत जतो जत्निरे सर्वानां स्थितभयो अन्नपूर्णास्तते वच पूर्णमित्याभयायां जठरानलो तृप्तावस पूर्णपूर्णातिमिच्छते यतं भवान्नपूर्णेनां सुधा निवारण हितार्थायां तथैव च नमः पार्वते पते हर 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 महादेव. असे श्लोक. आता तो काही श्लोक. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू. जेवता जेवता अपमान झाला ताटात उंदीर. हाणायलाच पाहिजे जेवता जेवता निबर काठीनं. एक व्याख्या कळते का तुम्हाला? जेवायला बसले दही भात लिंबू. माझं जाऊ द्या कुठे, इथं डॉक्टर आहेत ना. दही ना आपलं लिंबून दही एकत्र खात असतील का? दही आमलंच आहे का नाही? आणि दही लिंबू कसं खातील? जेवायला बसले दही भात लिंबू. काय गांजा वाढता वाढता लिहिलं का काय सुंबळ्यानं काय माहिती. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू. जेवता जेवता अपमान झाला. बरं ठीक आहे, जाऊ द्या, म्हणू द्या. राम कोणाचा अवतार? विष्णूचा. आणि लक्ष्मण शेषाचा. शेष म्हणजे कोण? आणि सर्पाच्या पुढे उंदीर येत असतो का? आकलीत भुसा भरलाय का म्हणणाऱ्याच्या? बरं जाऊ द्या म्हणणाऱ्या. तुम्हाला एक सांगू का?
परमार्थामध्ये विशुद्धपणा आणलेला परमार्थ करणारा, त्याचा स्वीकार करणारी तुम्ही 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 बदमाश आहात. माफी मागून हा शब्द टाकतो तुमच्यावर. या बा, मद्यपान करणारा भजन्या, मद्यपान करणारा पखवाद्या, मद्यपान करणारा कीर्तनकार, मद्यपान करणारा रामायणकार, मद्यपान करणारा भागवतकार, नालायक माणसाचा स्वीकार करणारी माणसं अर्धी नालायक असते. दोघाशी पतन सारखेशी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारखे. किती जरी गुणवान असेल पण हलका त्याला बोकांडीवर घ्यायचं नाही. हे पाप तुमच्या डोक्यावर बसते, तुम्ही पापी आहात. स्वीकारायचं नाही, तुम्ही स्वीकारायचं नाही. काय सांगू लागलो? कीर्तन मग का तमाशा आहे का नाना? जेवण हा चोखोबरायचं घरी, चोखोबरायचं. लक्ष्मणजी जर सर्प असतील तर उंदीर कसा येईल? चुकीची गोष्ट. काही मंगला काही विश्लोक. ए लाल दोऱ्याचं काढे न पाणी, तुला टांगी न बेंडकुळी वाणी. हे असे श्लोक असते, असे श्लोक असते. पंक्तीत काही श्लोक म्हणत असतात का? टाइम झाला का माझा? 11 वाजून 2 मिनिटं. जाऊ द्या, 2-3 मिनिटं घेतो, माफ करा. होते बोलण्याच्या ओघात काही. पुढाऱ्याचे महाराजाचे मिनिटं मोठाले असतात. मला शिजल्यावर जाळ घालायचा नाद नाही. हो, एका बाईच्या नवऱ्याला 1,500 पगार, म्हणलं गॅस बंद कर ना, वरण शिजलंय. 1,500 पगार आहे, मी काऊन बंद करीन? गेलं वरण जळून. 11च्या पुढे कशाला तुंतून वाजवायचं? आपलं आहे का नाही? आपलं बंद करा मुकाट्यानं, आपलं धुत्तर शांत बसलं पाहिजे. असो, काही नाही श्लोक. कोण श्लोक म्हणायला? अधिकारी लोक होते देवा श्लोक म्हणायला. वाढायला, तूप वाढायला पंढरपुरातली मालकीन, भात वाढायला पंढरपुरातला मालक. आगा तंदुग्राय हो ग्रते शिशुंजनस्ततेवच्या. पंक्ती बसल्या, सगळ्या पंक्ती आटपल्या. जेवायचे राहिले पंढरपुरातले मालक, पंढरपुरातली मालकीन, चोखोबराय, सोयराबाईन, कर्ममेळा. देवानं सांगितलं चोखा जेवायला बसा. अंगीकाराजांचा शेवटचा 2-3 मिनिटं घेतो. चोखा जेवायला बसा. चोखोबरायने सांगितलं देवा कसं बसू तुमच्यासोबत जेवायला? देवानं सांगितलं तू जर माझ्यासोबत जेवायला नाही बसला तर पुढची द्वादशी येईपर्यंत मी पाणी पण पिणार नाही. असं पंढरपुरातल्या मालकाचे उद्गार आहेत. आणि मग चोखोबराय पंढरपुरातल्या मालकाच्या डाव्या मांडीला बसले. तर रुक्मिणी आईसाहेबाच्या लक्षात आलं आपला मालक भक्तीसाठी इतका येडा आहे, भक्तीसाठी इतका येडा आहे की त्याला भक्त इतके आवडतात. भाविकाची आवडी देवान करी सेवा निज प्रीती. एकदा अर्जुनानं देवाला विचारलं होतं, देवा तुम्हाला भाविक किती आवडतात? तर देवानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुम्हाला कशाला विचारतोस, कशाला विचारतोस, कशाला विचारतोस? तुला माहित नाही मला भाविक किती आवडतात? काय सुरुवात तेवीची? नाही नाही, हे काय सांगू किरीटी, हे काय सांगो किरीटी, त्वा देखिले तुझिया दिठे, म्या सुदा म्याच्या सोडिल्या गाठी पोहया लागे. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मला भक्त किती आवडतोस तुला माहित नाही? तू डोळ्यानं पाहिजे. धन कुबेराचे, पंढरपुरातल्या मालकाने या कुबेराकडनं धन उसनं घेतलंय. त्या कुबेराची नगरी होती अलका नावाची नगरी. ही पूर्ण सोन्याची नगरी आहे. कुबेराची अलका नावाची नगरी सोन्याची, पण मसनवाटा मातोड्याचा आहे. रावणाची अख्खी नगरी सोन्याची, पण मसनवाटा मातोड्याचा आहे. इंद्राची अख्खी नगरी सोन्याची आहे, तिथं माणसं मरतच नाहीत, त्याच्यामुळे मसनवाट्याचा काही संबंध नाही. तिथं माणसाचं पुण्य संपलं की त्याला खाली तुका म्हणे जाती पुण्यक्षया धोगती. पुण्य संपलं. कोट्यावधी रुपयाच्या गाडीत बसून गेलेला माणूस बँकेत खात्यावर पैसे नसले की मॅनेजर म्हणतो हे रस्त्याने बाहेर निघा, हेच रस्ता आहे बाहेर निघायला. आणि मळकट कपड्याचा माणूस त्याच्या खात्यावर पैसे असू द्या, या 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 तुम्हाला सही कर, इकडे येता येत नाही का, मी तिथंच तुमची विड्रॉलवर अंगठा घेतो. बॅलेन्स वाल्याला इतकी किंमत असते, तशी स्वर्गात तिथं किंमत. त्या इंद्राच्या नगरीत मसनवाट्याचा संबंध नाही म्हणून काही संबंध नाही. पण अख्खं गाव सोन्याचं आणि मसनवाटा सोन्याचा. पृथ्वीवर जितके देश असतील या प्रत्येक देशात एकच व्यक्ती तितका श्रीमंत, त्या व्यक्तीचं नाव सुदामदेव. भावाचे ते हाल झाले आणि सुदामदेवाची ही परिस्थिती झाली. ताकद कशाची? अंगीकाराजांचा देवानं स्वीकार केलेली सुदामदेव या पदाला पोहोचले. म्हणून अंगीकाराजांचा केला नारायणे. म्हणून देवानं स्वीकार करा. काय करायचं बाकीच्यांचं? पंढरपुरातल्या मालकाने लग्न केले 16,107. तसे 16,108 येत. सांगतो ना पुढं दमदारा फक्त. 16,107 लग्न केले पंढरपुरातल्या मालकाने. एके दिवशी प्रभू सकाळी सकाळी उठले. रोज उठले की आईचं दर्शन घेत होते. कोण माहितीये? पंढरपुरातला मालक 8व्या अवतारातला आईचं दर्शन घेत होता. मी तुम्हाला एक सांगू का? माझ्या
श्रोते जनार्दनांनो, जगात सर्वात मोठा परमार्थ आहे आपल्या आई वडिलाला मानणे. त्याच्यासारखा श्रीमंत आणि त्याच्यासारखा पुण्यवान जगात कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. काही गोष्टी आपल्या धर्माच्या सांभाळीचा. पुण्य लागेल तुम्हाला, देव तुमचं चांगलं करेल. माझी काय पात्रता आहे तुम्हाला उपदेश करण्याची? काय लायकी आहे माझी? माझं वयच काय, 83चा जन्म आहे माझा. शिक्षण 7वी पास आहे. तुम्ही किती शिकलेली माणसं आहेत, गाडीभर पुस्तकं पाठ केलेली माणसं आहे, तर तुम्हाला शिकवणं माझी लायकी आहे का? पण ज्ञानोबा आहे तो कुबरायचा चपला त्यांच्या खडावा झाडतो त्यांचा, म्हणून जर तुम्ही मला किंमत देता. एरवी मला कोणी विचारलं असतं. माझी पात्रता नाही तुम्हाला उपदेश करण्याची. पण एक सांगू का सज्जनांनो, या विश्वातला सर्वात मोठा परमार्थ आहे आपल्या आई वडिलाला मानणे. किती मोठी पोचपावती सांगू तुम्हाला. गिरगावचा बाळू म्हणतोय म्हणून डॉक्टर साहेब ऐकायचं नाही, मोठे नाना ऐकायचं नाही, ऐकायचं नाही, ऐकायचं नाही. आई वडिलाची सेवा करणाऱ्या मुलाच्या देहूतले मालक पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, पित्याचे पालन नमो तया. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतले मालक म्हणतात, जो आई वडिलांची सेवा करतो मी त्याला नमस्कार करतो. कोण? देहूतले मालक तुकोबाराय, ज्यानं यमाच्या थुत्रीत आणली. थुत्रीत नाही, हे तर लय सोपं सोडून द्या. यम भांडे घासायला ठुला, सलाम करी तुकया घरी राबत असे. राबणे म्हणजे काम करणे. तुकोबारायच्या घरी दक्षिणेचा राजा यम काम करायचा. एवढी सत्ता तुकोबारायची, आणि ते तुकोबाराय आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. किती मोठं महत्व आहे सज्जनांना. काही माणसं आई वडिलाला मानित नाही तर महाराजाई संघ फिरत येत. त्या महाराजाचं पापूत आलं हे हरामखोर बोकांडीवर घेऊन फिरत. तेव्हा कोणी महाराज असू द्या, पकवाद्या असो, गायक असो, कीर्तनकार असो, त्याला जर कोणी एखादा मानित असेल तर त्यानं मोठेपणानं म्हणायचं, तुझे आई वडील कुठे? म्हातारीचं नो जमतच नाही, चल तिकडं होय गोबडा, तू आमच्याकडे येऊ नको, तू ह्या पापानं आम्ही मजळून जाऊ. काय कामाचं आहे का नाही? चुकीच्या गोष्टी आहेत. माणसानं सुधारायचं काम असते. त्या महाराजाला वाटते बरं झालं माहिती थैली वागवायला, गाथडी आहे तू, पुढच्या जन्मात याची पार भूमिका तू घेणार आहेस गद्याची. तो हरामखोराला जवळ ठेवलास. विठाला भाषा जर शिकडे की तुम्हाला आणायचं तर आणजा, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मी काय कोणाच्या मागे लागे नाही. काय भाकरी पुरतं ठुले पोरं. आता एकच पोरग एक पोरगी तिथं जाईन कोणाच तरी घरी, आणि आमच्या पोरानं 4 वस्तूच्या भाकरी खाल्ल्याने एका रंगाचं पाणी मिळलं तर 2-4 पिढ्या त्याला संपत नाही. त्यानं पाणी मात्र एकाच रंगाचं प्यावा, आणि भाकरी बी गहू ज्वारी बाजरी मकाच्याच खावा, आणि त्या पण भाजीपोळी सोबत, त्या भाजीसोबतच खावा. कशासोबत खाल्ल्यान कोणतं पाणी पिलं तर बाळू महाराजाच्या 13व्या रुपयावर होतो नाही काय माहिती. आमच्यावर घेतल्यावर खसखस पिकती तुमची नाही का? तुम्हाला पोरं म्हणजे लय तुकाराम महाराजासारखे झाले का? अहो तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलं मी. समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. खरंच बोललं पाहिजे माणसानं, नाही बेलं पाहिजे. काय करायचं त्याच्या माना अथवा न माना. मानेल तो देईल काही, न मानेल तो देईल काही. दर्शन घेतलं आईचं. कोणी माहित आहे? विश्वातली सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं. ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात, आणि तो जगाचा बाप आपल्या आईच्या सकाळी दर्शन घेतोय. मी मधल्या मागच्या 2-4 दिवस ऍडमिट होतो ना साहेबांकडे. त्यावेळेला लेकरांना शाळेत पाठवायला जायचे आणि येताना आईबाबांचं दर्शन घेऊन येतो. डॉक्टर व्यक्ती. जो ज्ञानोबा आहे तुकोबारायचं भजन करतो, त्या प्रत्येक वारकऱ्यानं सकाळी आपल्या आईबापाचं दर्शन घेतलं पाहिजे. लई मोठी ताकद आहे त्यांच्यात. तितकं पुण्य कशात नाही, कशात नाही, कशात नाही, कशात नाही. 4 फेब्रुवारी 2019 हे दर्शक तिथला अपघात झाला गाडीचा. साक्षीला गुरुजीत तकले सर. निरोप काढायला माझ्या आईला सांभाळायला 2-3 माणसं होते. एवढी टाकती काय माथवी. तिला वाटत होतं माझं लेकरू अडकलंय, आता वाचतं का नाही याची था असतं. नाही, जगातली कुठलीही शक्ती बरोबरी करू शकत नाही. म्हणून आई वडिलाचं दर्शन घेत जा, पाया पडतो तुमच्या. त्याच्यापेक्षा दुसरा परमार्थच नाही कुठला. काही नाही, काही करायची गरज नाही, काही गरज नाही. सगळ्यात मोठं पुण्य त्या आई वडिलाचं दर्शन आहे. माझ्या विटेवरच्या मालकाने दर्शन घेतलं आणि 10 वाजता एकदा दर्शन घेतलं म्हणजे उशिरा. तर कौशल्या देवकी मातेने विचारलं, चुकून बोललो कौशल्या, माफी असावी. देवकी मातेने विचारलं, कन्हैया अरे पहाटे एकदा माझ्या पाया पडलास ना तू, आता कशाला पाया पडला? आई मला एकदा आशीर्वाद दे ग तू. अंगीकार ज्यांचा केला नारायण. उदाहरण क्रमांक 2 सांगतो. हो, कधी कधी कडव्याच्या बाजूला गेलो तर मला जागा रान जमावली.
आणि जा कीर्तनकारानं कडव्यावर आलं पाहिजे. आणि कीर्तनकाराला जर कडव गवसत नसेल तर मग जरा अवघडच असते, आहे का नाही? कडव गवसलं पाहिजे, त्याचंच तर नाव कीर्तन. हे पुन्हा दर्शन कशा करता घेतलं? आई मला आशीर्वाद दे ग. कशाचा आशीर्वाद? ऐक ना आई, मी 16,107 लग्न केले ना, अजून एक करू दे ना. देवकी मातेनं सांगितलं, कृष्णा बस झालं ना 16,107, कमी झालेत का बायका? अरे सध्या महाराष्ट्रात एक भेट ना, लय बेजार लोक आहेत एकेकीसाठी. हो लय बेजार माणसं. अहो काहीचे बायडाटे ते फोनचे हँग व्हायला लागले, ते बायडाटे येऊच बघा ना आमच्या बाब्याला, आणि तुम्ही लय फिरत आहात. मी का पोरी पात फिरतो का? मी कीर्तन करायलो, भागवत सांगतो, प्रवचन वगैरे, मी कशाला पोरी पाहू? नाही पण आमच्या पाहुणे कोणी असले कुठं तर त्याला सांगायचं आहे आमचा बाबा आहे. मी त्याला सांगितलं की ती म्हणते त्याचा बाबा बुट हारपून येतोय. आणि मग याच्या बाब्याला कोण देईन बबी? कशी भेटन चंद्री मला सांगा याच्या बाब्याला? लय चंद्रेच्या नादी लागले पण चंद्री सापडत ना. एका माणसाकडे दोन गाढव होते. आणि सांभाळायची तारांबळ झाली ना तर ते गाढव त्याला सांभाळणंच होईल. मग एक गाढव विकलं आणि एक गाढव ठेवलं. ते कुंभार दादा होते, त्यांचा धंदा होता मातीचे गाडगे, झाकण्या वगैरे, दिवाळीच्या पणत्या वगैरे असं करायचा त्यांचा मातीचा व्यवसाय होता. कुलाल दादा होते कुंभार दादा. त्यांनी त्या एका गाढवाला एका व्यक्तीला विकलं. ती व्यक्ती होती डोंबऱ्याचा खेळ करणारी. त्याचा बाजार वावरायला ती गाढव त्याने विकत घेतलं. पण एका यात्रेत दोन्ही गाढव एका जागेवर आले. म्हणजे हे पंत्या ऐकायला त्या बाजारात गेले आणि हे खेळ करायला तिथेच गेले. आणि गाढव कोणाला म्हणतात माहितीये का? काम करून घेऊन गाव करायला सोडते त्याला गाढव म्हणते. काम करून घेऊन संध्याकाळी चांगली वैरण आणि पेंड घाव घालते त्याला बैल म्हणतात. हो दूध तिचं घेऊन तिला चारा देते तिला गाय म्हणतात. पण काम करून घेऊन गाव खराला चरायला सोडते ते बी मोकळं नाही, पायखुटी घालून मोकळं सोडलं होतं. कुठं जाईन ना गळपट असते. गाढवाला गाढव काऊन म्हणतात माहितीये का? गाढव पौर्णिमेच्या दिवशी भितडाच्या आडंगी उभं राहते. म्हणजे ते चंद्राला पण म्हणतोय लयच पोळायलो बापा. लय पोळायला म्हणतात ते, लय पोळायला ते भितडाच्या आडंगी वलसावलीला उभं राहते. गाढव कोणाला म्हणतात माहितीये का? बांधल्याशिवाय गाय थांबत नाही, बांधल्याशिवाय मसल थांबत नाही, बांधल्याशिवाय शेळी थांबत नाही, बांधल्याशिवाय बैल थांबत नाही. पण गाढव मेखीच्या जवळ गेलं की नुसता असा सोयी सयाडा करायचा. त्याला वाटतं मला बांधलंच काय. रात्रभर गदळ तिथंच उभं आणि पाय तर मोकळेत पण हालीतच नाही. त्याला वाटतं मला बांधलंच. लय गद हेडपट हो. काही बैल पण येडपट असतात बरं का. आमची इथं बंदुक्या पिस्तोल्या नावाची 2 बैल होती. त्याच्यातल्या बंदुक्या नावाच्या बैलाला चराट खाची सवय होती. चराट अशा दोऱ्या खात होतं ते. त्यानं आतकरी गुरुजी दोरी खाल्ली आणि दोरी खाल्ल्याच्या नंतर ज्या माणसाच्या शेताकडे बघायची ताकद नाही त्याची जाऊन जेवारी खाल्ली आमच्या बैलानं. त्याच्या गड्यानं सांगितलं बाळू महाराजाच्या बैलानं आपली जेवारी खाल्ली. ते आलं ना आमच्या घरी. लय महाराष्ट्रात तूप खाला तू, बैल नीट सांभाळ ना. नाही असं नाही म्हणलं ते, मी एरी म्हणायला लागलो. नाही त्याचे दातडं ठुली नसते ना. एरी सांगायला लागलो, एरी कीर्तना परत सांभाळ ना तुम्ही बैल. मी आमच्या गड्याला सांगितलं अरे पाय ना ते आपल्या बंदुक्यानं चराट खाल्लं ते आपलं ते पाय ना ते दुसऱ्याची मका खाल्ली ते घरानं आलं ना आपल्याला. त्यानं बघ ना ते काय काय पायन गण चौकातीच घातली आपली. गड्याला राग आला ना असा बंदुक्या मारला. कातडीने उस्तर बंदुक्या हाणला. बंदुक्याला हाणल्यावर पिस्तोल्या हसू लागला. तर बंदुक्याला हुशार. बंदुक्यानं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आधी पिस्तोल्याचं चराट खाल्लं आणि मग त्यानं त्याचं खाल्लं आणि दोघं मका खाल गेले. तसे बरेच बैल दुसऱ्या बैलाला सोबती करते. अशा चराट खाणाऱ्या बैलाच्या बाकीच्या शहाण्या बैलानं नादी लागलं नाही पाहिजे 2-2 पायाच्या बैलांनी. हे जरा ध्यानात ठेवत जा तुम्ही याला बी टाळ्या वाजवायला. 2 गाढव बाजारात भेटले. हे चाललं होतं ना. 2 गाढव बाजारात भेटले. पंढरपुरातल्या मालकाला 16,108 लग्न करायचं. बाजारात भेटले 2 जण. ते 2 मित्रच होते. अरे काय म्हणले रावश्या. एका गाढवाचं नाव रावश्या होतं. अरे काय म्हणले रावश्या काय सुधारलेला होता ना वाळलाच रे तू. हो म्हणला भावश्या. याचं नाव भावश्या. हो रे. अरे आपण संघ होतो तो चिमटा घेतला तर रगत नाही ग. अरे ते मालक खाला देत होतं ना, हे काहीच देत नाही. अरे मग जाय ना पळून. कशाला राहतो अशा नालायक मालकाची. तर आता म्हणला कवाच गेलो असतो पण आमच्या मालकाची पोरगी दोरीवर नाचती. तिचं नाव आहे चंद्री. आणि ती एके दिवशी दोरीवरून खाली पडली. आमचे मालक पोरीला म्हणले चंद्रे तू जर पुन्हा खाली पडली तर तू गाढवा संगत लगन लाईन. मी वाट पाहलो चंद्री कवा खाली पडत. अरे गाढवा
चंद्रायला चंद्र्या भेटन तर गाढवाला कशी चंद्री भेटन रे. जरा हिशोबात राहाय. लय आशावादी गाढव काय काय असो. माझ्या मालकाची ती भूमिका थोडीशी. 16,107 लग्न अंगीकार ज्यांचा केला नारायण. 8वं लग्न करायचं ठरलं. आई साहेबांना सांगितलं कन्या नको रे बाबा नको. काय करायचं लग्न तुला. बरं झालं एवढ्या बायका. त्या काळात बायका करायचं नाही नाद होता लोक. हो मी जे पुराण वाचतो त्या पुराणात 1 कोटी बायका एका व्यक्तीला. कोटी भार्या चित्रकेतू 18 शते गोपीचंदा 12 शते जनका 80 सहस्र लंकेशा 7 शते 3 दशरथा 4 2 करणारायची काय सांगायची कथा. 703 राजा दशरथाला 1800 बायका गोपीचंदाला 1200 बायका जनकाला 80,000 रावणाला 1 कोटी चित्रकेतूला 16,108 पंढरपुरातल्या मालकाला. असे लिमिट आहेत भरपूर. कश्यपाला 13 द्वितीय आदिती धनुकाष्टा विला ताम्रहा विश्व त्या 13 बायकांपासून झालं. हे विश्व ब्रह्मांड पूर्ण त्या 13 पासून. कश्यपाच्या 13 60 मुली होत्या एकाला 13 यांना दिल्या. त्याच्यातल्या 27 चंद्राला दिल्या. लय एडपट होतं ते चंद्र. हो संप्रदायातल्या माणसांना लय गोड वागलं पाहिजे. चंद्रानं संप्रदायाचा अपमान केला. संप्रदायातला चंद्रानं अपमान केला. कोणता चंद्र माहिती वरचा. आज त्याची पौर्णिमा आहे ना. त्याच्या विरोधात नाही बोलायचं. आजच्या दिवशी जरा चांगलं वागतोय. चंद्रामृत तृप्ते पारणे चकोरा ब्रह्मरासी चारा सुगंधाचा. पुराणाच्या मतानुसार आजच्या चंद्राचा प्रकाश दुग्ध पात्रात पडत असतो. येतो भयो दुग्धानाम धेनुया भयस्थितेनाम आर्जवो चंद्रामृतानाम व्याधी निरशन हितार्थायाम. आजच्या दिवशी चंद्र. पण चंद्राने कोणती चूक केली ती माहिती आहे. ज्या महाराजानं चंद्राला शिकवलं त्याच महाराजाची बायको घेऊन गेलता चंद्र. चूक काम केली ती. चूक काम केली. त्याला 27 बायका होत्या. 27. त्याच्या ज्येष्ठ पत्नीचं जे नाव आहे तिला रोहिणी नक्षत्र म्हणतात. या नक्षत्रावर 8व्या अवतारातल्या मालकांचा जन्म झालता. 27 बायका अशा बऱ्याच. त्या चंद्रांच्या पत्नींची नावं मुलीची ठेवत जा. चांगलं होत जाईल. देव तुमचं मस्त करत जाईल. चांगली नावं ठेवत जा. आपल्या संस्कृतीला सोबतील अशी नावं ठेवली पाहिजे. काही नावं नाही ठेवायची. असो हे नको करू ना दुसरं लग्न. ऐक ना मी 16,107 पत्न्या केल्यात. एका तरी बायकोची चप्पल तुटलेली आहे का. एकीची तरी दागिने खताडाला सोनाराची तुटली आहेत का. एकीचं तरी घराणं माझ्या सासरवाडीत तिच्या माहेरात जाते का. मला नवऱ्यानं त्रास दिला म्हणून. मी किती चांगलं सांभाळतो का 16,107 बायकांना. एका तिळा इतकं दुःख देत नाही आई. मी एका तिळा इतकं दुःख देत नाही. मग एक करू दे ना. कोण्याही बाईचा नाद असतोय. सून जरा पैशावाली यावा. द्वारकाबाई सून पैशावाली येण्यापेक्षा गुणवान यावा असा विचार केला पाहिजे. काय करता पैशावाली. ती तुमच्या पोराला जर बगलात घेऊन तिकडे फिरत असेल गोव्याला तर काय करते. हरपलन बाब्या तुमचा. गुणवान केली पाहिजे सून. गुणवान चारित्र्य संपन्न आचरण संपन्न शील संपन्न सून असली पाहिजे. काय करता पैशावाली. हो आम्ही 42 जण 4 ठणला शिकायला होतो. त्याच्यात सगळ्याची लग्न झाली. त्याच्यात 42 जणात एकाच बायको सुंदर भेटली. ती असं वजनातच म्हणायचं मै बायको लय सुंदर. म्हणलं ठीक आहे तुला MSCBचं बिल भरायचं काम नाही कारण ती घरात उभी गेली की लाईटच चमकते. आमच्या असू दे मेन कापड्या कशा बी का असणार काय हरकत नाही. पण इतकी सुंदर. त्याच्या घरी 3 आवतो होते. आता ते नाशिकला इटा उचलीत आहे. आणि आमच्या 42 जणात त्याची बायको आमच्या बायकापेक्षा त्याची 1 नंबरला दिसत. ते म्हणत होतं. मी नाही म्हणत. मी बायकोला सुंदर म्हणत नाही. लोकांना म्हणाल रिकाम आहे का. विठाला सुंदर कोणाला म्हणायचं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुराण क्षेत्रामध्ये 222 स्त्रिया सुंदर होत्या. इतिहासामध्ये 6 स्त्रिया सुंदर होत्या. त्याच्या 6 स्त्रियापैकी 4 हिंदूकडे होत्या 2 मुस्लिमाकडे होत्या. कोणाला सुंदर म्हणायचं. अरे काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. कल्याणच्या सुभेदाराची सून मुस्लिमाची कन्या.
त्या मुसलमानाची सुंदर स्त्री अमावस्याच्या रात्री तिचा प्रकाश पडायचा, तिला आई म्हणून घरी पाठवून दिलं. तिला म्हणायचं सुंदर. जी बाई ज्या झाडाखाली गेल्या, प्रसन्न भयतती यतो जायन तरुयन शाखा प्रसन्न यो तरुयन भयतती शाखा भयतती पुष्पादिनी आणि माल्यादिनी कंचन भयतती वे मांगय कायम तदेवचा. जिच्या कायेच्या सुगंधाने झाडाची फांद्या तरवर शाखा प्रसन्न ती फांद्या प्रसन्न होत्यात, तिला सुंदर म्हणतात. आपल्या कापसात गेल्या बोंड गळतीत. तुम्हाला नाही म्हणालो मी, आमच्या तिकडे गेल्या इकडच्या फुकायच्या दुसरे आणू तरी कुठून मी. म्हणून असं उगं म्हणत जाऊ नका मी सुंदर मी सुंदर मी सुंदर, असं काही नाही विषय. याला जरा सुंदरपणाचा अभिमान. कोण्या बाईला वाटतंय सुंदर असावा आणि पैशावाली असावा, जिचं ग थोडं जड ती पाहुणी गोड. रिकाम्याला कोणी चलतीचं नाव गाडी आणि बसतीचं नाव गाडी भांगार. जरा बऱ्या घरची आण पा. भगवान म्हणले काय हरकत नाही, पैशावालीचीच करतो. पण देव म्हणले बाकीचं विचारू नका बरं का, तुला पैशावाली पाहिजे असेल तर मग रूपरंगाचा नको विचार करू. गेले प्रभू एका व्यक्तीकडे, त्या व्यक्तीला प्रणाम केला. कोणी पंढरपुरातल्या मालकानं अंगीकार ज्यांचा केला नारायणी सांगतो, देवाने स्वीकार केला की काम संपलं. सुदाम देवाची परिस्थिती पाहिली तुम्ही, बघा पुढचं चरित्र. भगवान त्या मुलीच्या घरी गेले आणि पंढरपुरातल्या मालकाने त्या मुलीच्या बाबांना विचारलं, दादा मला तुमची मुलगी पत्नी म्हणून द्या. आता ती परिस्थिती आली बरं पोरायच्या बापायला. हो, पोरायच्या बापावर ती परिस्थिती आली. कृपा करा तुमची बबी आमच्या बब्याला द्या. हो, तर पोरीचा बाप म्हणला आमच्या बबीला तुमचा बब्या पसंत येतो का आधी बघू द्या. पहिलं वेगळं होतं, पोरीचे बाप म्हणायचे वा गुरुजी घ्या ना आम्हाला पदरात, घ्या हो गरीबाचं लेकरू घ्या, असे पोरीचे बाप म्हणत होते. नवसारले आता पोरीचे बाप. काळ बदलत असतो 35 वर्षाला, दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. प्रत्येक क्षेत्रात काळ बदलत असतो. 69 वर्षापूर्वी काळ होता शेतीचा, शेतकऱ्याचा. आता काळ आहे मजुराचा. अजून फक्त 6 वर्ष दम धरा. 6 वर्षापर्यंत मजूर तुम्हाला ह्या बोटाव त्या बोटाव धोका करीन. फक्त 6 वर्ष. 6 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असेल तो माझ्या महाराष्ट्रातला बादशाह असेल, लक्षात ठेवा. गिरगावकर जिवंत असेल नसेल पण माझं वाक्य कायम राहील. 6 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असेल तो या भारत देशातल्या महाराष्ट्रातला बादशाह असेल, लक्षात ठेवा. जराशी कळ सहन करा, जराशी कळ सहन करा. 69 वर्षापूर्वी आपल्या बाप दादाने काम करणाऱ्याला बुटासगट तुडिले, काम करणाऱ्याला बुटासगट तुडिले म्हणून आपल्यावर ही उलटी प्रक्रिया आली. आता आपल्याला ते बेजार करते. आमच्या पाहुण्याची तर 9 म्हशी गेलेल्या आणि गडीचे दूध काढतं का ते म्हणलं मालक मेवणीच्या पोरीचा साखरपुडा मी येतो. 9 म्हशी गेलेल्या. वाघराला सोडईनं म्हणून त्याला दूध पिता येणं आणि ह्या मालकाला काढता येणं म्हणून ह्यो काळाच्या आडवा चालले. किर्लोस्कर इंनाच आईल. काळ बदलला पण फक्त अजून 6-6.5 वर्ष दमदारा. शेतीचा काळ येणार आहे, फार मोठा काळ आहे शेतीचा. त्याच्यासारखा बादशाह कोणी नसेल. असो, देवानं मुलीच्या वडिलाला विनंती केली, दादा मला तुमची मुलगी द्या. हे कोणाला? पंढरपुरातल्या मालकाला. पुरीच्या बापाने वेळ झाला, चला बाजारात मांडली का माझी मुलगी, चल 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 निघ 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 घरी. हे तर लय साधा शब्द आहे, लय साधा शब्द आहे, लय साधा शब्द आहे. ममाति कन्यां भयानां प्रसवोति यति जयो पुष्पादिनी माल्यादिनी सुचयो कन्यांग्रभांस्तरत्नयो. अरे फुलाच्या पाकळीसारखी सांभाळली माझी कन्या. हा, मी अजून कोण्याच गॅदरिंग मध्ये नाचू दिली नाही. हो, त्या पोरीच्या बापान गॅदरिंग मध्ये पोरगी नाचू दिली नव्हती. इथं कोणी गुरुजी असतील तर माफी मागतो. गॅदरिंग मध्ये मुलींना पार्ट देत असताना राष्ट्रमाता जिजाबाईंचं पार्ट द्या, देवी अहिल्याबाई होळकरांचं पार्ट द्या, सावित्रीबाई फुलेंचं पार्ट द्या, ज्या बाईनं आपल्या मालकाची फार सेवा केली अशा रमाबाईचं पार्ट द्या, एखाद्या मुलीला छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्ट द्या, शंभूराजांचं पार्ट द्या, महाराणा प्रतापांचं पार्ट द्या, ज्ञानोबाराय तुकोबाराय जनाबाई मुक्ताबाई सखूंचं पार्ट द्या. बाष्कळ पिक्चरच्या गाण्यावर मुली नाचू नका. सगळ्या शिक्षकांना नाक घासून प्रणाम करतो, नाक घासून प्रणाम करतो. राग येऊ देऊ नका सज्जनांनो. फार मोठी मागच्या लोकांनी संस्कृती टिकवली हो, फार मोठी संस्कृती टिकवली. काल या नवरात्रीमध्ये कशाला नवरात्रा म्हणते, कशाला म्हणायच्या नवरात्रा? बकदालभ्यांचा पुरावा आहे. अगा सप्तरपदीर भय जायते विशंतो भवजतः त्यक्तार भार्या व्रजितो समकुलोस्त देवचा
भिन्न गोत्रे देवाच्या मिलनम यज्जायते. याच्या पलीकडे सांगत असतो